Hello students, today we are going to see this uh, exercise questions, actually two exercise numericals, and we will start the new topic, that is earth satellites. Next topic. This question, these questions are based on previous topics. We have, during the previous period, we have seen the expression for escape velocity. E for escape velocity. V means velocity. Escape velocity is equal to under root of 2gm upon capital R. आता हे एक्सप्रेशन आपण शिकलेलो आहेत. ह्या ठिकाणी कॅपिटल जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, एम म्हणजे मास ऑफ द अर्थ, आर म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ. हे आपण पाहिलेलं आहे एस्केप व्हेलॉसिटी, आणि ती नियरली 11.18 इतकी मी तुम्हाला सांगितली होती पर किलोमीटर्स पर सेकंड. पण ह्याला जर राऊंड अप केलं म्हणजे हा सेकंड डिजिट आफ्टर डेसिमल पॉइंट जो आहे त्याला जर कट करायचं असेल तर आपण 11 पॉइंट ह्या अगोदरच्या डिजिटमध्ये एकाने वाढ करतो आणि त्याला कट करतो, बरोबर. हा 8 कट करायचा असेल तर इथं एकाने वाढ करायची म्हणजे राऊंड अप. तर या ठिकाणी नंतर 0 घेतला काय नाही घेतला काय चालेल. तर ह्यालाच 11.20 किलोमीटर पर सेकंड हे आपण राऊंड अप केलेली व्हॅल्यू यूज करणार किंवा करू शकतो. ओके. तर एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? पृथ्वीवरून कोणताही ऑब्जेक्ट, बॉडी जर पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर तिला घेऊन जायची असेल, तिची कायमची सुटका करून घ्यायची असेल, तर इतका स्पीड आपण त्या बॉडीला दिला तर आणि तरच ती बॉडी पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे गुरुत्वीय क्षेत्राच्या बाहेर जाऊ शकते, नाहीतर नाही. आता या एस्केप व्हेलॉसिटी कोणावर अवलंबून असते? तर बघा क्वेश्चन आहे, ऑन विच फॅक्टर्स डज द एस्केप स्पीड ऑफ ए बॉडी फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ डिपेंड. म्हणजे कोणत्या घटकांवर, हा फॅक्टर्स म्हणजे काय? घटक. ऑन विच फॅक्टर्स, कोणत्या घटकांवर डज द एस्केप स्पीड, हा एस्केप व्हेलॉसिटी किंवा एस्केप स्पीड ऑफ ए बॉडी म्हणजे जी बॉडी आपल्याला प्लॅनेट अर्थच्या पासून बाहेर घेऊन जायची आहे, ती बॉडी फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ डिपेंड म्हणजे अवलंबून असते. तर कोणत्या गोष्टींवर एस्केप व्हेलॉसिटी त्या बॉडीची, कोणत्याही बॉडीची की जिला अर्थच्या सरफेसवरून लॉन्च करायचे, प्रोजेक्ट करायचे, थ्रो करायची आहे, तर ती एस्केप व्हेलॉसिटी अवलंबून असते. एस्केप व्हेलॉसिटी कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते की ज्या बॉडीला आपल्याला थ्रो करायचं आहे, लॉन्च करायचं आहे, एस्केप करायचे आहे. तर बघा, द एस्केप स्पीड डिपेंड्स ओनली ऑन द मास अँड रेडियस ऑफ द प्लॅनेट. आता अर्थ हा प्लॅनेट आहे, जी वस्तू आपण बाहेर घेऊन जातो. आता जनरली ती कोणती असते? स्पेसशिप वगैरे असतात, बरोबर, किंवा सॅटेलाइट्स असतात, ते नंतर बघणार आहेत आपण. तर कोणत्या घटकांवर अवलंबून असते एस्केप स्पीड बॉडीची पृथ्वीवरून फेकला असता? तर एस्केप व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये जी, एम आणि आर हे 3 फॅक्टर आहेत. आता जी तर कॉन्स्टंटच आहे, फक्त एम आणि आर म्हणजे काय? एम मीन्स मास ऑफ अर्थ, आर मीन्स रेडियस ऑफ अर्थ. या दोनच गोष्टींवर एस्केप व्हेलॉसिटी अवलंबून आहे. आणि बॉडीचं मास स्मॉल एम, स्मॉल एम कुठं दिसत आहे का? बॉडीचं मास स्मॉल एम म्हणजे बॉडीचं मास, जी वस्तू आपल्याला एस्केप करायची तिचं मास वर एस्केप व्हेलॉसिटी अवलंबून
नसते. एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मी मुद्दामच परत रिमाइंड करण्यासाठी लिहिलेला आहे की ह्या ठिकाणी आपल्याला एस्केप व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यावरून असं दिसून येतं की एम आणि आर पृथ्वीच्या मास आणि पृथ्वीची रेडियस किंवा कोणताही प्लॅनेट असो पृथ्वीसारखा आणि त्याच्यावरून तुम्हाला लॉन्च करायचं असेल बॉडीला तर एम आणि आरवर अवलंबून असते, पण बॉडीच्या मासवर ती एस्केप व्हेलॉसिटी अवलंबून नसते. समजला मग क्वेश्चन? तर बघा, द एस्केप स्पीड किंवा एस्केप व्हेलॉसिटी of a body depends only on the mass and radius of the planet and does not depends on the mass of the body which escapes. जी बॉडी एस्केप होते तिच्या मासवर एस्केप व्हेलॉसिटी अवलंबून नसते. मग कोणावर अवलंबून असते? मास अँड रेडियस एम आणि आर. हे 2G तर कॉन्स्टंट आहेत. ओके, समजला? मग हा छोटा क्वेश्चन येऊ शकतो एक्झाम मध्ये, IMP क्वेश्चन आहे. आता पुढचा न्यूमेरिकल बघा. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू द अर्थ ॲट अ पॉइंट विच इज ॲट अ हाईट ऑफ डबल ऑफ रेडियस ऑफ अर्थ अबाव द अर्थ सरफेस? बघा काय सांगितलेलं आहे. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मीन्स व्ही किती असेल कोणावर? ड्यू टू द अर्थ. ह्या मासवर अर्थमुळे, ड्यू टू अर्थ, अर्थ मुळे. तर व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे पृथ्वीचा दबाव अट्रॅक्शन करण्याच्या ह्या मासवर, की जे मास कुठं वसलेलं आहे? ॲट अ पॉइंट म्हणजे त्या ठिकाणी, इज ॲट अ हाईट ऑफ डबल ऑफ रेडियस म्हणजे पृथ्वीच्या रेडियसच्या डबल अंतरावर जे मास आहे. पण कुठून? फ्रॉम द सरफेस, अबाव द सरफेस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या सरफेस पासून मास अशा ठिकाणी आहे की पृथ्वीच्या रेडियसच्या डबल अंतरावर ते आहे, म्हणजे सरफेस पासून डबल अंतरावर आहे, डबल ऑफ रेडियस. समजलं? तर तिथं त्या मासवर पृथ्वीची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे पकड, गुरुत्वीय पकड किती असेल ती फाइंड आउट करा, म्हणजे व्हीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. समजला क्वेश्चन? व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे व्ही ड्यू टू द अर्थ, अर्थमुळे, ॲट अ पॉइंट अशा ठिकाणी, विच इज ॲट अ हाईट ऑफ की जो ऑब्जेक्ट किती हाईटवर आहे? डबल ऑफ रेडियस ऑफ अर्थ अबाव द अर्थ सरफेस. अर्थ सरफेसच्या वर डबल ऑफ रेडियस म्हणजे ह्या रेडियसच्या डबल, याच्या डबल अंतरावर तो आहे. तर तिथं किती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असेल त्या पदार्थावर किंवा ऑब्जेक्टवर पृथ्वीची. बरोबर? आता आपल्याला गिव्हन काय आहे? मास ऑफ अर्थ हे गिव्हन आहे ऑलरेडी, या क्वेश्चन मध्येच दिलेलं असेल. मास ऑफ अर्थ आहे 6 × 10⁻24 किलोग्राम्स अँड रेडियस ऑफ अर्थ ही 6400 किलोग्राम आहे, सॉरी किलोमीटर आहे. तर आता हे किलोमीटर हे SI युनिट नाही, मग SI युनिट, हे SI युनिट आहे, हे SI युनिट आहे, त्यांना बदलायची गरज नाही. जे SI युनिट नसेल त्याला मात्र SI युनिटमध्ये चेंज करावं लागेल. तर ह्याला किलोमीटरचं मीटरमध्ये करावं लागेल, म्हणजे काय? 1000ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 10⁻³ आणि 3 पॉइंट हा नंबर लहान केला म्हणजे 6 आणि 4 यांच्यामध्ये डेसिमल आणला, तर 3 डिजिट कमी केले, तर 3 डिजिट वाढवले म्हणजे हा 10³ डिजिट डेसिमल पॉइंटचा, हा 10³ आणि किलोमीटरचं मीटर करण्यासाठीचा 1000 म्हणजे 10³ झालं किती? 10⁻6 मीटर्समध्ये कन्व्हर्शन झालं. त्याच्यानंतर जीची व्हॅल्यू SI युनिट्समध्ये आहे आणि हाईट, ही हाईट किती आहे? H इज इक्वल टू डबल ऑफ रेडियस ऑफ अर्थ आहे, म्हणजे H इज इक्वल टू 2RE. बरोबर? आता आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो, हा R म्हणजे कुठून कुठपर्यंतचे अंतर? सेंटर ऑफ अर्थ पासून तर सेंटर ऑफ मास पर्यंतच्या अंतराला आपण R ने दर्शवितो. R
ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल व्हीचा फॉर्म्युला काय आहे, व्ही इज इक्वल टू मायनस जी एम अपॉन आर. आता हा आर म्हणजे ह्याच्यात आर ई प्लस एच, आर ई प्लस एच म्हणजे आर प्लस एच. तर आर प्लस एच म्हणजे रेडियस ऑफ अर्थ प्लस एच म्हणजे हाईट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. तर तो एच म्हणजे हा स्मॉल आर, आर ई प्लस एच. आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ प्लस हाईट ऑफ द ऑब्जेक्ट अबोव द सरफेस ऑफ द अर्थ. मग ह्या एचची व्हॅल्यू आहे 2r आणि रेडियस ऑफ अर्थ आहे आर ई. आपण ई फॉर अर्थ सफिक्स यूज करतोय. मायनस जी एम जसाच्या तसा, स्मॉल आर ची व्हॅल्यू आर ई प्लस 2re म्हणजे झाले 3re. आता बघा जी ची व्हॅल्यू ही पुटअप केली, मासची व्हॅल्यू मास ऑफ अर्थ ही पुटअप केली. त्याच्यानंतर 2re प्लस सिंगल आर ई किती झाले 3re, 3 आणि हे आर ई म्हणजे काय, रेडियस ऑफ अर्थ दिलेली आहे. आपण कन्वर्ट केली आहे तिला मीटर्समध्ये 6.4 इंटू 10⁶ च्या 3 टाइम्स. आता हा वरचा 6 मास मधला, मास ऑफ अर्थ मधला, तो 6 ला 3 ने कटिंग केलं. तर 3 1 जा 3, 3 2 जा 6. ओके, तर मग 2 राहिला इथं. मग 6.67 इंटू 2 आणि खाली राहिलाय 6.4. आता आपण पॉवर्सचा हिशेब करू. बघा 24 मधून 11 कट होतील, किती राहतील 13. 13 मधून परत हा 6 कट होईल. हा 6 वरती गेल्यावर 10⁶ कट होईल. 10⁻13 राहिले. 10⁻24 मधून 10⁻−11 कट झाले, राहिले किती 10⁻13. मग 10⁻13 मधून अजून पुन्हा 10⁻6 कट करा, किती राहिले 10⁻7. समजलं. मग आता ह्याच्या मल्टिप्लिकेशनला ह्याने डिव्हाइड केलं तर तुम्हाला आन्सर जे मिळेल ते हे मिळेल. आणि हा 10⁻7 जसाच्या तसा. तर पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ही इतकी आली जूल पर केजी. और या केजीला वरती लिहायचं असेल तर त्याच्या पॉवर -1 लिहिणार, जूल पर केजी. याचं रीडिंग आहे जूल पर केजी. आता निगेटिव्ह साइन या ठिकाणी जे आलेलं आहे, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द अट्रॅक्टिव्ह नेचर ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे काय असतं, एक पकड असते ग्रॅव्हिटेशनची, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनची त्या मासवर जी पकड आहे ती इतके जूल्स एनर्जी लावावी लागेल अर्थला त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी. तर निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द अट्रॅक्टिव्ह नेचर ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आता पुढचा क्वेश्चन आहे, इफ द अर्थ वेअर मेड ऑफ वूड. आता बघा इमॅजिनेशन आहे, हे पॉसिबल नाही परंतु जस्ट इमॅजिन. काय सांगितलंय, इफ द अर्थ वेअर मेड ऑफ वूड. जर पृथ्वी लाकडाची बनलेली राहिली असती, द मास ऑफ वुडन अर्थ, तर वुडन अर्थचं मास वुड हॅव बीन 10% ॲज मच ॲज इट इज नाव. तर वुडन अर्थचं मास हे 10% राहिलं असतं आजच्या पृथ्वीच्या पेक्षा. ॲज मच ॲज इट इज. इट इज म्हणजे आज जे आहे, इट इज नाव. आज जे पृथ्वीचं मास आहे त्याच्या 10 पटीने ते कमी राहिलं असतं, म्हणजे 1/10 ऑफ द मास ऑफ अर्थ. म्हणजे आज पृथ्वीचं मास आहे यम, बरोबर. आणि पुढे म्हटलेलं आहे, समजलं. मग इतकं, जर पृथ्वी वूडची बनलेली राहिली असती तर तिचं मास हे 10% इतकं राहिलं असतं. कोणाच्या मानाने, आज जे पृथ्वीचं टोटल मास आहे, आत्ताच आपण पाहिलं 6 इंटू 10⁻24 kg मास ऑफ अर्थ, त्यापेक्षा विदाउट चेंज इन इट्स अ डायमीटर. डायमीटर मात्र बदलायची गरज, म्हणजे बदलला नाही तरी, म्हणजे साईज ही सारखीच आहे वुडन अर्थची आणि आत्ता जी आपली अर्थ आहे त्या अर्थची. साईज म्हणजे
डायमीटर सेम असेल म्हणजेच रेडियस पण सेम असेल तर कॅल्क्युलेट एस्केप स्पीड फ्रॉम द सरफेस ऑफ धिस वुडन अर्थ. तर अशा वुडन अर्थवरून आपल्याला एखादी वस्तू सॅटेलाइट स्पेसशिप वगैरे हे करायचं असेल, एस्केप करायचं असेल तर त्याच्यासाठी एस्केप स्पीड किती ठेवावा लागला असता. what will be the escape speed if the earth is made of wood and its a mass after that is have been 10%, would have been 10% राहिलं असता. आता बघा 10% राहिलं असतं म्हणजे हलकी झाली असती. वूड हे लाईट वेट आहे, डेन्सिटी कमी आहे. आता मास ऑफ वुडन अर्थ हे किती आहे? मास ऑफ वुडन अर्थ किती आहे? 10% ऑफ यम. म्हणजे हे यम म्हणजे मास ऑफ अर्थ च्या 10%. मग 10% कसं लिहिलं? 10/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लाइड यम जसाच्या तसा. मग याच्यात एक 0 कट झाला. काय शिल्लक राहिलं? 1/10 इंटू यम. 1/10 इंटू यम. आता यम एक यम किंवा यम वजा एम अपॉन 10. तर m/10 MW ची व्हॅल्यू आली तर आपल्याला काय पुटअप करायचं आहे? m/10 किंवा ही व्हॅल्यू. ओके. आता डायमीटर ऑफ वुडन अर्थ इज इक्वल टू द डायमीटर ऑफ द प्रेझेंट अर्थ. आपली जी अर्थ आत्ता जी आहे नाव तिचा डायमीटर आणि वुडन अर्थच्या डायमीटर सेम सांगितलेला आहे विदाउट चेंज इन इट्स डायमीटर. आता डायमीटर सेम असला तर रेडियस पण सेम असेल. तर रेडियस ऑफ वुडन अर्थ इज इक्वल टू रेडियस ऑफ द प्रेझेंट अर्थ. मग आपल्याला एस्केप स्पीड फाइंड करायचं आहे. टू फाइंड काय फाइंड करायचं आहे? ई म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी किंवा स्पीड कोणाचा? फ्रॉम वुडन अर्थ. वुडन अर्थवरून एखादा पदार्थ एस्केप करायचा असेल त्याच्यासाठीच्या एस्केप स्पीड फाइंड आउट करा. बरोबर. आता फॉर्म्युला आपण आत्ताच पाहिला बघा. v इज इक्वल टू √2gm/r. लेट इट बी इक्वेशन नंबर 1. बरोबर. हे इक्वेशन 1. आता हे झालं आपल्या प्रेझेंट अर्थची सिच्युएशन. म्हणजे इथं मास आणि रेडियस हे प्रेझेंट अर्थ आत्ताची जी अर्थ आहे तिचं मास m आणि रेडियस r आहे. पण जर वुडनची झाली तर एस्केप व्हेलॉसिटी काय असेल? VEW सफिक्स √, त्याच इक्वेशन वरून फ्रॉम फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यावरून हा लिहिला. फक्त इथं काय चेंज केलं आपण? हा मास हा तर चेंज करू शकत नाही. 2g जो आहे तो जसाच्या तसाच राहील. आणि मग बघा मास ऑफ वुडन अर्थ हे काय आहे? हे मास ऑफ अर्थ प्रेझेंट अर्थ आहे, रेडियस ऑफ प्रेझेंट अर्थ आहे. आणि इथं मास ऑफ वुडन अर्थ आणि रेडियस ऑफ वुडन अर्थ फॉर्म्युला तोच आहे. फक्त इथं वुडन साठी W पुट केला आहे सफिक्स ॲज अ सफिक्स. लेट इट बी इक्वेशन नंबर 2. आता 1 आणि 2 मध्ये आपल्याला हे फाइंड करायचं आहे. मग ते फाइंड करण्यासाठी ते वरती आलं पाहिजे असं, म्हणजे खालच्याला तिकडे लगेच आपण ट्रान्सफर करू शकतो. म्हणून जे फाइंड करायचं त्याला नेहमी डिव्हाइड करायचं दुसऱ्या इक्वेशनने. म्हणजे डिव्हाइड इक्वेशन 2/1. 2 ला 1 ने डिव्हाइड करा म्हणजे हे वरती आणि हे अपॉन त्याला. मग VW अपॉन लेफ्ट साइड अपॉन लेफ्ट साइड. बरोबर. ह्या लेफ्ट अपॉन ही लेफ्ट लिहिली. ओके. हे अपॉन हे रूट. आता रूट कॉमन घेतलं. रूट दोघं ठिकाणी आहे म्हणून कॉमन केलं. मग हे अपॉन हे, तर हे जसंच्या तसं लिहिलं आणि ते अपॉनचं रेसिप्रोकल झालं म्हणजे उलट करून गुणिले करतात याला. बरोबर. हे जसंच्या तसं हे अपॉन हे, तर याचा रेसिप्रोकल करावा लागेल R/2gm. आता याच्यामध्ये काय कॅन्सल होईल? 2g गेट्स कॅन्सल्ड. मग R चा रेशो आणि m चा रेशो बनवूया √ मध्ये. लेफ्ट साइड सेम. मग R/RW. RW म्हणजे वुडन, रेडियस ऑफ वुडन अर्थ आणि रेडियस ऑफ अर्थ ही आहे रेडियस ऑफ प्रेझेंट अर्थ. तसंच MW/M. MW म्हणजे मास ऑफ वुडन अर्थ अपॉन मास ऑफ प्रेझेंट अर्थ. आता हे सेम आहे
हे सेम आहेत. मग सेम आहेत तर त्यांचं आन्सर काय येईल? 1. बरोबर, कट झाले सेम आहेत म्हणून. मल्टिप्लाइड हे मात्र चेंज आहे. आता ही व्हॅल्यू 1/10 येते. कशी येते बघा, MW/M. हा MW ला हा M ने डिवाइड केलं, हा वरती आहे तो डिवाइड होईल, तर इथं शिल्लक किती राहील? 1/10. मग ती व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली, MW/M म्हणजे मास ऑफ वुडन अर्थ अपॉन मास ऑफ प्रेझेंट अर्थ, ही 1/10 पुटअप केली. ओके, तर 1 × 1 1/10 अंडर रूट ऑफ, परत अजून 1चा रूट 1च राहतं आणि रूट 10चं मात्र बाकी आहे, फाइंड आउट करू आपण ते. मग आणि हा VE इकडे पाठवला, मल्टिप्लाय केला. आपल्याला VEW ची व्हॅल्यू पाहिजे आहे ना, तर एस्केप वेलोसिटी फ्रॉम द वुडन अर्थ इज इक्वल टू एस्केप वेलोसिटी फ्रॉम द प्रेझेंट अर्थ इंटू 1/√10. हा रूट कोणाला दिला? फक्त 10 ला. आता ही व्हॅल्यू माहिती असते आपल्याला. ही व्हॅल्यूसाठी एक न्यूमरिकल आहे, इल्युस्ट्रेटिव्ह न्यूमरिकल्समध्ये ती इतकी असते, हे काढून दाखवलेलं आहे. तो प्रॉब्लेम रीड करायचा. बघा, मी इल्युस्ट्रेटिव्ह का घेत नाही आहे, कारण ते ऑलरेडी सॉल्व्ड आहेत आणि ह्या टीचिंगवरून जे फॉर्म्युले तयार होतात, बरोबर, त्याच्यानंतर ते तुम्ही बघायचे असतात, ते पण एक्झामला येऊ शकतात, पॉसिबल. तर VE ची व्हॅल्यू 11.2 km/s इतकी असते. VW इज इक्वल टू VE इंटू 1/√10. तर VE ची व्हॅल्यू टाकली 11.2, 1 जसाच्या तसा, √10 जसाच्या तसा. आता 11.2 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे तेच राहील 11.2, आणि √10 ची व्हॅल्यू लॉग टेबलमध्ये पाहिली तर 3.162, आणि याने डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 3.54 km/s. म्हणजे फारच कमी स्पीड ठेवला असता तरी ती बॉडी सहज निघून गेली असती. 3.54 म्हणजे 3.5 km/s. आणि ॲक्च्युली प्रेझेंट अर्थवरून एखादी वस्तू एस्केप करायची तर किती स्पीड ठेवावा लागतो आपल्याला? 11.25 km/s. आणि इथं फक्त 3.5 नियर अबाउट. ओके, आता ॲज वी नो दॅट द एस्केप स्पीड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ इज, आपल्याला हे माहीत आहे की एस्केप वेलोसिटी 11.2 km/s आहे. सबस्टिट्युटिंग इन इक्वेशन 3 11.2 ही व्हॅल्यू इथं इक्वेशन 3 मध्ये पुट करा आणि मग हे आन्सर आपल्याला मिळालं. ओके, आता पुढचा टॉपिक आपण स्टार्ट करतो आहे, अर्थ सॅटेलाइट्स. आता बघा, बऱ्याच स्टुडंट्सला सॅटेलाइट आणि प्लॅनेट कन्फ्युजन होतं. आता सॅटेलाइट म्हणजे उपग्रह आणि प्लॅनेट म्हणजे ग्रह. प्लॅनेट म्हणजे काय? ग्रह. पृथ्वी ग्रह आहे आणि चंद्र तिचा उपग्रह आहे, नैसर्गिक. मग सॅटेलाइट म्हणजे काय? जी बॉडी ग्रहाभोवती फिरते तिला उपग्रह म्हणतात. मग तसं सॅटेलाइट मीन्स द बॉडी विच रिव्हॉल्व्स अराउंड द प्लॅनेट इज कॉल्ड सॅटेलाइट. ओके, व्हेरी सिम्पल meaning. What is a satellite? आता बघा, an object which revolves in an orbit around a planet. मग प्लॅनेट कोणताही असू द्या, अर्थ असो, मार्स म्हणजे मंगळ असो, ज्युपिटर असो, सॅटर्न असो, अजून कोणी असो, कोणत्याही प्लॅनेटच्या अराउंड जी बॉडी फिरत असते, ऑब्जेक्ट फिरत असतो, त्याला आपण सॅटेलाइट असं म्हणू शकतो. समजलं? मग ॲन ऑब्जेक्ट म्हणजे असा एक कोणताही पदार्थ, सबस्टन्स, विच रिव्हॉल्व्स इन ॲन ऑर्बिट अराउंड अ प्लॅनेट इज कॉल्ड ॲज सॅटेलाइट. तर ग्रहाच्या भोवती जो फिरतो त्याला उपग्रह म्हणायचं, म्हणजे प्लॅनेटच्या अराउंड जो फिरतो त्याला सॅटेलाइट म्हणायचं. आता सॅटेलाइटचे 2 टाईप्स आहेत. कोणते? नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरल आणि आर्टिफिशियल असे 2 प्रकार आहेत सॅटेलाइटचे. आता नॅचरल म्हणजे निसर्ग निर्मित, नॅचरल म्हणजे निसर्ग निर्मित, आणि आर्टिफिशियल म्हणजे मानव निर्मित, मानवाने बनवलेले. तर बघा, मून इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ आवर प्लॅनेट अर्थ.
आपल्या अर्थला एकच प्लॅनेट आहे, सॉरी एकच सॅटेलाइट आहे, नॅचरल सॅटेलाइट, आणि त्याला आपण मून असं नाव दिलेलं आहे. तसंच इनसॅट इज अन आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. इनसॅट हा शॉर्ट फॉर्म आहे, हा इनसॅट. तर असे भरपूर सॅटेलाइट्स, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हे आपण लॉन्च केलेले आहेत आणि ते आजही काम करून राहिले. आता ते काय काम करतात ॲप्लिकेशनमध्ये बघणार आहेत आपण. स्टेट एनी 4 ॲप्लिकेशन्स ऑफ ए कम्युनिकेशन सॅटेलाइट. बघा, हा क्वेश्चन 1 मार्कसाठी इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल जर आले 1 1 2 मार्क्स आणि 4 ॲप्लिकेशन म्हणजे 2 मार्क्स, हाफ मार्क फॉर ईच ॲप्लिकेशन. तसं हा प्रॉब्लेम 3 मार्क्ससाठी, हा प्रॉब्लेम पण 3 मार्क्ससाठी, हा क्वेश्चन 1 मार्क्ससाठी. म्हणजे वेटेज असं लक्षात यायला पाहिजे की क्वेश्चनची लेंथ आणि त्याचं आन्सर बरोबर किती कसं लिहावं. तर स्टेट म्हणजे नुसते सांगा, डू नॉट एक्सप्लेन एनी 4 ॲप्लिकेशन ऑफ ए कम्युनिकेशन सॅटेलाइट. आता आपण जे पण बरेच टाईपचे सॅटेलाइट सोडत असतो. मग कम्युनिकेशन म्हणजे काय? तर जे कम्युनिकेशन पर्पजसाठी वापरले जातात जे सॅटेलाइट, त्यांना कम्युनिकेशन सॅटेलाइट असं म्हणतो. आता कम्युनिकेशन सॅटेलाइट अजून डिटेलमध्ये बघणारच आहेत आपण. ॲक्च्युली हा क्वेश्चन त्या कम्युनिकेशन सॅटेलाइटच्या टॉपिकच्या नंतर असायला हवा होता, परंतु तो आपण बिफोर ॲडजस्ट केलेला आहे. ओके. आता बघा काय ॲप्लिकेशन्स आहेत. तर फॉर द ट्रान्समिशन ऑफ टेलिव्हिजन अँड रेडिओ वेव्ह सिग्नल्स ओव्हर लार्ज एरियाज ऑफ अर्थ सरफेस. ट्रान्समिशन ऑफ टेलिव्हिजन आणि रेडिओ वेव्हचे सिग्नल. आता टेलिव्हिजन म्हणजे तुम्हाला माहिती टी व्ही, आणि रेडिओ वेव्हचे जे सिग्नल आहेत ते लार्ज एरियावरती पोचवण्यासाठी या कम्युनिकेशन सॅटेलाइटचा उपयोग होतो. म्हणजे आता बघा, अर्थपासून तो नियर अबाउट 36,000 किलोमीटरवर कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. आपले छोटे छोटे डिश जे आहेत ना तिकडे तोंड करून, तर ते त्या कम्युनिकेशन सॅटेलाइटकडे कॅमेऱ्याचं तोंड असतं त्याचं. डिशला कॅमेरा असतो छोटासा बघा, आणि त्याच्या बरोबर अँगल सेट करावा लागतो, तेव्हा आपली टी व्ही चालते. थोडासा डिस्टर्ब झाला अँगल तर टी व्ही चालत नाही, म्हणजे सिग्नल नाही मिळत तर टी व्ही चालू शकत नाही. मग तो सिग्नल लार्ज एरियावर, आता बघा जर पृथ्वीच्या एकदम जवळ राहिला असता तर एरिया कमी कव्हर केला असता, आणि फार उंच असल्यामुळे तो लार्ज एरिया कव्हर करतो, म्हणजे जास्त एरियावर हे सिग्नल पोचवू शकतो. फॉर द ट्रान्समिशन ऑफ टेलिव्हिजन अँड रेडिओ सिग्नल्स ओव्हर लार्ज एरियाज ऑफ अर्थ सरफेस. आपले मोबाईलचे पण. तर फॉर ब्रॉडकास्टिंग टेलिकम्युनिकेशन. ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय? ब्रॉडकास्टिंग म्हणजे भविष्यवेध. आता भविष्यवेध म्हणजे काय? समजा पाऊस 4 दिवसांनी अमुक एरियामध्ये पडणार आहे किंवा वादळ येणार आहे. आता बघा मागच्या उन्हाळ्यामध्ये ते कुठलं तरी वादळ आलं होतं. तर हे बिफोरच माहिती पडून जाणे याला म्हणतो आपण भविष्यवेध, ब्रॉडकास्टिंग. टेलिकम्युनिकेशन. मग त्याच्या मेसेज नंतर टेली म्हणजे दूरचे, कम्युनिकेशन म्हणजे दूरभाष्य, बरोबर. तर फॉर मिलिटरी पर्पजेस, मिलिटरीसाठी पण हे कम्युनिकेशन सॅटेलाइट फार कामाचे आहेत. टू वॉच द एनिमी कंट्री. आपले जे एनिमी कंट्री त्यांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत गोइंग ऑन in their boundary, but still we have to watch them. With the help of communication satellite we can watch them and we can take a proper action before they are doing, enemy are doing. Okay, so for military purposes also, for navigation surveillance also, navigation surveillance. आता नेव्हिगेशन म्हणजे काय? प्रवास, समुद्री प्रवास. तर त्याच्या ठिकाणी सुद्धा कम्युनिकेशन सॅटेलाइटच्या म्हणजे मोबाईलसारखं कम्युनिकेशन आपण करू शकतो. तर नेव्हिगेशन सर्व्हिलन्स. नाव विल स्टॉप हिअर. ओके.